आजपासून फक्त एक निर्णय घ्या, मी रोज माझ्या गोठ्यातील एक लपलेला खर्च शोधणार आणि तो कमी करणार. हे असे खर्च आहेत जे बंद केले तर कदाचित नवीन गाय न घेताही दुधाचा भाव न वाढताही तुमचा नफा वाढू शकतो. शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारून सुरुवात करतो. तुम्ही कधी महिन्याच्या शेवटी बसून हिशोब केलाय का? दूध विकलं, पैसे मिळाले, पण हातात काय शिल्लक राहिलं नाही. मग मनात एकच प्रश्न उभा राहतो, मी एवढी मेहनत कोणासाठी करतोय? सकाळी अजून सूर्य उगवायचा असतो तेव्हाच आपल्या दिवसाची सुरुवात होते. थंडी असो, पाऊस असो किंवा कडक उन्हाळा असो, गाय म्हशींना वेळेवर चारा द्यायचा आहे, पाणी द्यायचंय, दूध काढायचंय. सुट्टी नाही, रविवार नाही, सण नाही. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यापेक्षा आपण गोठ्यात जास्त वेळ घालवतो. आपण समजतो आपल्याला फक्त दोनच समस्या आहेत, एक दुधाचा भाव कमी आहे आणि दुसरा चाऱ्याचा वाढतोय खर्च. पण खरं चित्र त्याहून खूप वेगळं आहे. अनेकदा आपला नफा मोठ्या खर्चामुळे कमी होत नाही मित्रांनो, तर अशा छोट्या छोट्या खर्चामुळे कमी होतो जे आपल्याला कधीच दिसत नाही. हे खर्च इतक्या शांतपणे आपले पैसे खातात की महिन्याच्या शेवटी हजारो रुपये कुठे गेले हे समजत नाही. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती देणारा नाही, हा व्हिडिओ तुमच्या गोठ्याचा आरसा आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलेला प्रत्येक मुद्दा तुम्ही स्वतःच्या गोठ्यात तपासला तर कदाचित उद्यापासूनच तुमचे पैसे वाचायला सुरुवात होईल. आज आपण दुग्ध व्यवसायातील 7 लपलेले खर्च समजून घेणार आहोत. हे असे खर्च आहेत जे बंद केले तर कदाचित नवीन गाय न घेताही दुधाचा भाव न वाढताही तुमचा नफा वाढू शकतो. म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित 7वा मुद्दा तुमच्या गोठ्यातील सर्वात मोठा नुकसान करणारा खर्च करणारा मुद्दा असू शकतो. पहिला, चाऱ्याची नासाडी. आपण भरपूर चारा आणतो, पण त्यातील काही भाग जनावरे खात नाहीत. काही चारा खाली पडतो, काही चिखलात मिसळतो, काही उन्हामुळे सुकतो. दिसायला ही छोटी गोष्ट वाटते, पण वर्षभरात हजारो रुपयांचा खर्च वाया जातो. यावर आवश्यक तेवढा चाऱ्याचा वापर करा. चारा स्वच्छ जागी ठेवा, फिडरचा वापर करा, शिल्लक चाऱ्याची रोज तपासणी करा. वेळेची नासाडी. वेळ म्हणजे पैसा. विश्वास बसत नाही. गोठ्यात वस्तू ठराविक जागी नसणं, पाणी दूर असणं, चारा आणण्यासाठी वारंवार फेऱ्या मारणं, त्यामुळे रोज 30 ते 60 मिनिटं वाया जातात. वर्षभरात हे अनेक दिवसाच्या कामा एवढं नुकसान असतं. कामाचं नियोजन करा. वेळेवर उपचार न करणं. जनावर आजारी पडल्यावर अनेक जण 2-3 दिवस वाट पाहतात. तोपर्यंत दूध कमी होतं, आजार वाढतो, औषधांचा खर्च वाढतो. लवकर उपचार म्हणजे कमी खर्च आणि जलद बरं होणं. लक्षात ठेवा. खर्च चौथा, गायी आणि म्हशी वेळेवर गाभण न राहिल्यास दूध उत्पादन थांबतं, खर्च सुरू होतो, पण नफा कमी होतो. गायीला भरवण्याची योग्य वेळ समजून घ्या. खर्च पाचवा, स्वच्छतेकडे दुर्लक्ष. गोठा स्वच्छ नसेल तर माशी वाढते, संसर्ग वाढतो, मस्टाडीचा धोका वाढतो, औषधांचा खर्च वाढतो. रोजची स्वच्छता म्हणजे भविष्यातील मोठी बचत आहे. 6वा मुद्दा, नोंदी न ठेवणं. अनेक शेतकरी कोणत्या गायीनं किती दूध दिलं, किती खर्च झाला, कधी औषध दिलं याची नोंद ठेवत नाहीत. नोंद नसतील तर योग्य निर्णय घेता येत नाही. एक वही पुरेशी आहे यासाठी. लहान चुकात दुर्लक्षित करणे. गाळणारा नळ असेल, वाया जाणारं पाणी असेल, वीज असेल हे वाया जाणं, चारा सांडणं, या छोट्या चुका मोठं नुकसान करतात. रोज 5 मिनिटं या सगळ्या गोष्टींची तपासणी करा. हे 7 खर्च असे आहेत की जे आपल्याला रोज दिसत नाहीत, पण ते रोज थोडे थोडे खर्च खात असतात. जर आपण हे खर्च थांबवले तर नवीन गाय न घेता, दुधाचे भाव न वाढता, फक्त योग्य व्यवस्थापनाने नफा वाढू शकतो. दुग्ध व्यवसायात यशस्वी होण्यासाठी नेहमी मोठी गुंतवणूकच करावी लागते असं नाही. कधी कधी मोठा नफा हा मोठ्या कमाईतून नाही तर लहान लहान बचतीतून तयार होत असतो. आजपासून फक्त एक निर्णय घ्या, मी रोज माझ्या गोठ्यातील एक लपलेला खर्च शोधणार आणि तो कमी करणार. वर्षभरानंतर मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल तुमचा गोठा बदललाय, तुमची आर्थिक स्थिती बदलायला लागली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळू लागलाय. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. इतर दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. अशाच व्यवहारी आणि शेतकऱ्यांच्या फायद्याच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त विषयाचा. धन्यवाद.